नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी बसल्या तुम्ही ऑनलाईन कृषीसाठी कसं अप्लाय करू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ते कार्निवल सपोर्ट सर्व्हिससाठी कसं ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, पूर्ण वेबसाईटवर जाऊन कशा प्रकारे अप्लाय करू शकता ते सांगितलं होतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एअरबॉर्न रिक्रुटमेंट, जी फ्री रिक्रुटमेंट टीम मुंबईमध्ये आहे, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन कोणत्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ मोठा बनवायचा नाही, तर लगेच तुमचा मोबाईल घ्या, मोबाईलमध्ये तुमच्या क्रोममध्ये जा। क्रोममध्ये ओपन केल्यानंतर जी एअरबॉर्नची वेबसाईट, ऑनलाईन वेबसाईट आहे www.airbornerecruitment.com, या वेबसाईटवर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर एक एअरबॉर्नचं पेज ओपन होईल। त्यावर आल्यानंतर तुम्ही या पहिल्यांदा अप्लाय करताय, तर पहिल्यांदा तुम्हाला वरती एक लॉग इन चिन्हावर क्लिक करा। नंतर तुम्हाला एक लॉग इनचं पेज दिसेल। तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे लॉग इन आणि पासवर्ड नाही आहे, तर तुम्हाला पहिला न्यू रजिस्टर करा। इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स द्यावे लागतील, जसं की तुमचा पासपोर्ट नंबर तुम्हाला तुमच्या पासपोर्टवरती एका कॉर्नरला भेटेल, तो पासपोर्ट नंबर टाईप करा। पासपोर्ट नंबर टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मेक शुअर तो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असावा, आणि मेक शुअर तुम्हाला तर इंडियाचा कोड +91 हा तुमच्या नंबरच्या पुढे लावा आणि व्हेरीफाय करा। मला एक तुमच्या जो नंबरवर OTP येईल, OTP आल्यानंतर तुम्हाला OTP तुमचा खाली ते एंटर OTP म्हणून तुम्हाला एक ऑप्शन असेल, त्यावर OTP टाका आणि सबमिट करा। आता तुमचा मोबाईल नंबर सबमिट झालेला आहे, व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर खाली ईमेल पण सेम आहे, तर तुमचा ईमेल आय डी टाका, जो तुमचा ॲक्टिव्ह ईमेल ID असेल, ज्यावर तुमची त्याला सुद्धा सेम व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर आता माझं इथे व्हेरीफाय नाही होतंय, कारण का मी ऑलरेडी लॉग इन केलं आहे, त्यामुळे मला परत लॉग इन करता येत नाही। तर तुम्हाला एक तुमच्या मेल ID वर OTP येईल, सेम OTP तुम्हाला परत खाली ऑप्शनमध्ये टाईप करायचं आहे। OTP टाकून सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुमचा मेल ID व्हेरीफाय होईल, आणि ह्या मेलवर तुम्हाला सगळे पुढची प्रोसेसचे मेल येत राहतील। तर पुढे लॉग इन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं नाव, जे पासपोर्टवर नाव आहे ते साइन लँग्वेज असतील, अशा प्रकारे एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा। तोच पासवर्ड परत रिटाईप करून नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल ID वर या। मेल ID वर तुम्हाला दिसेल की ऑनलाईन लॉग इन डिटेल्सचा मेल येईल, तुमचा रिझ्यूम ID, लॉग इन नेम आणि पासवर्ड तुम्हाला तिथे भेटून जाईल। नंतर परत तुम्ही एअरबॉर्न रिक्रुटमेंटच्या लॉग इन पेजवर या। इथे लॉग इन आणि पासवर्ड भेटलेला आहे, तर तो लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। आता तुम्ही एंटर झालेला आहात। तुमच्यासाठी रजिस्टर करून अप्लाय करण्यासाठी पोझिशनसाठी तुम्ही इथे सगळ्या प्रोसिजर करायला लागतील। तर तुमचं टायटल म्हणजे मिस्टर, मिसेस, मुलगा, मुलगी काय असेल ते टायटल टाका। त्यानंतर तुमचं नाव, फर्स्ट नेम, जसं माझं रोहन, मिडल नेम टाका, वडिलांचं नाव आणि लास्ट नाव तुमचं सरनेम टाका। टाकून पुढे फुल नेम परत लिहावं लागेल। नंतर तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर काय, मेल, फिमेल काय असेल ते। त्यानंतर पोझिशन यू आर अप्लाय, कोणत्या पोझिशनसाठी अप्लाय करताय ती पोझिशन इथे लिहायची आहे। जसं की मी वेटरसाठी अप्लाय करतोय, तर मी वेटर टाकले। तर प्रेफरन्स ऑफिस फॉर प्रोसेसिंग, तर ह्यांचे ऑफिस आता मुंबई आणि गोवामध्ये आहे। तर तुम्ही गोवामध्ये कोण असेल तर गोवा सिलेक्ट करा। मुंबईमध्ये जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते मुंबई सिलेक्ट करा। तुम्हाला नियर बाय कोणतं पडतं ते तुम्ही सिलेक्ट करा। मला दिसेल प्लीज प्रोव्हाइड ॲटलिस्ट 2 फोन नंबर्स। तुम्हाला तुमचा एक नंबर ऑलरेडी तुम्ही दिला आहे, तो अल्टरनेटिव्ह नंबर तुम्हाला अजून एक द्यावा लागेल, असेल तुमच्याकडं तर द्या। नंतर कंट्री इंडिया, स्टेट कोणता आहे, तुमची सिटी कोणती आहे ते सगळं टाकून खाली तुमचा नंबर, परत एकदा तुमचा ऑप्शनल नंबर असतील तर टाकू शकताय। तुमचा मेल ID एक टाकलेला आहे, तुम्ही ऑप्शनल मेल ID एक आहे तो एक टाका। तुमचा आता करंट ॲड्रेस, तुम्ही सध्या कुठं राहताय तो ॲड्रेस टाका। त्यानंतर परमनंट ॲड्रेस जो तुमचा गावाकडचा ॲड्रेस असेल तर तो गावाकडचा ॲड्रेस टाका। नंतर लिंक्डइनला तुमची जर प्रोफाईल असेल तर तिथून कॉपी करा URL आणि ते पेस्ट करू शकता इथं। नंतर पासपोर्ट डिटेल्स, आता जर तुमचा पासपोर्ट आहे, पासपोर्टची डिटेल्स परत तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत। जसे पासपोर्ट नंबर तुम्हाला सांगितला तसं परत फिलअप करा। तुम्ही जर ST शेड्यूल कोर्स केला असेल तर CDC असेल डॉक्युमेंट, तर तुम्ही ते CDC नंबर सुद्धा टाकू शकताय।
तर नसेल तर ब्लँक सोडा. नंतर ना एज्युकेशन क्वालिफिकेशन, जसं की तुमचे काय डिग्री डिप्लोमा झाला आहे, बॅचलर डिग्री झाली असेल चूज करा. त्याची सगळे कोणत्या कॉलेजमधून झालं आहे, डिग्री कुठे झाली आहे, कोणत्या इयरला झाले, सगळं इथे डॉक्युमेंट सगळं फिलअप करा. वर्क एक्सपिरियन्स, तुम्ही कुठे काम केले, किती एक्सपिरियन्स आहे ते सगळं तुम्हाला इथे दाखवायला लागेल. कधी जॉईनिंग केली आहे, कधी जॉब सोडला आहे, हे सगळे फिल इन द बँक भरा. कोणत्या पोझिशनसाठी तुम्ही जॉब केला आहे, ड्युटीज काय होते तुमच्या, तुम्हाला टाईप करून लिहावं लागतील. करंटली जॉब कुठे करताय हे सगळं इथे वर्क एक्सपिरियन्समध्ये टाका. सॅलरी अँड अदर डिटेल्स, यामध्ये तुम्हाला काय सॅलरी होती काय नाही ते सगळं फिलअप करायचं आहे. तर जॉब प्रेफरन्समध्ये तुम्ही कोणत्या जॉबला पोझिशनला अप्लाय करताय ते तुम्हाला इथे डिसाईड करायचं आहे. जसं की आता मी इथे वेटर सुपरवायझर किंवा बुफेट सुपरवायझरसाठी अप्लाय करतो. इंडस्ट्री तुमची क्रूज लाईन इंडस्ट्री असेल. नंतर तुमचा एक प्रोफेशनल अपडेटेड रिझ्यूम इथे अपलोड करा. अपडेटेड म्हणजे सगळं त्या रिझ्यूममध्ये तुमचा करंटली जॉब कुठे करते हे सगळं मेन्शन असेल. त्यानंतर तुमचा जो रिझ्यूम असेल तो 500 KB असेल, तर फाईल जी PDF असेल काय असेल ते स्मॉल साईजची बनवा. आणि फोटोसुद्धा असेल तो सुद्धा 500 KB असावा, जो स्मॉल साईजमध्ये असावा. तर हे मेक शुअर तुम्ही 500 KB फिलअप करा. त्यानंतर ऑप्शनल, मला हा ऑप्शनल आहे. तर तुमचा रिझ्यूम तुम्हाला जर कॉपी पेस्ट करता येत असेल तर कॉपी पेस्ट करा. जसे मी इथं कॉपी पेस्ट नाही केला आहे, मी फक्त टाईप केलं आहे की यू कॅन फाइंड माय रिझ्यूम बाय माय नेम, थँक्यू असं लागून सेव्ह केलं आहे. तर सेव्ह केल्यानंतर काय तुमच्या डिटेल्स फिलअप होतील आणि तुम्हाला एक तुमच्या मेल ID वर मेल येईल की वी विल कॉन्टॅक्ट यू व्हेन यू वेकन्सी बिकम्स अवेलेबल दॅट मॅचेस युअर प्रोफाईल. हा मेल तुम्हाला मी जसा प्रोफाईलवर दाखवला आहे तसा मेल तुम्हाला तुमच्या मेल बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर जेव्हा कधी वॅकेन्सी असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. अदरवाईज तुम्हाला जे नंबर आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. त्यांना विचारा की सर मी अप्लाय केलं आहे, अजून तुमचा काय आन्सर नाही आले, तर कॉल करून बोला त्यांच्याशी. ते तुम्हाला नक्कीच रिप्लाय देतील. रिक्रुटमेंट टीम खूप चांगली आहे आपली एअरवन. ह्या सगळ्या प्रोसिजर झाल्या तर तो वॅकेन्सी असतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इन्व्हिटेशन येईल. तुम्हाला एक मेल येईल तुमच्या मेल बॉक्सवर की इंटरव्ह्यू तुम्हाला शेड्यूल करायचं आहे. तर इंटरव्ह्यू ऑनलाईन स्काईपवर पण होतो, वॉक इन सुद्धा होतो. तर तुम्हाला डिसाईड करायचं आहे काय करायचं. तर मी ऑनलाईन केला होता. ऑनलाईनसाठी तुम्हाला गुगल मीटवर लिंक दिली जाईल. तुम्हाला एक टाइम शेड्यूल दिला असेल, मेल येईल तुम्हाला. त्या टाइमला तुम्हाला अटेंड करायचं इंटरव्ह्यू. तुम्हाला ऑप्शन असतात, तुम्ही करू शकता अटेंड की नाही करू शकता, तुम्हाला पॉसिबिलिटी आहे काय नाही ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तुमचा इंटरव्ह्यू झाला की तुम्हाला 2-4 दिवसानंतर परत मेल येईल की तुमचा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला आहे. तेवढ्या लवकर त्यांना वॅकेन्सी असेल कुठल्या कंपनीसाठी तर तेवढ्या लवकर तुम्हाला ते पाठवायचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे खूप साऱ्या क्रूज कंपनी असतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जर कोणत्या कंपनीमध्ये वॅकेन्सी असतील तर तुम्हाला परत एक 5-6 दिवसानंतर 15 दिवसानंतर डिपेंड्स आहे. तर वॅकेन्सी असतील तर तुम्हाला परत मेल येईल. तुम्ही फीडबॅक कॉलबॅक करत राहा. ज्या नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करत राहा. अशाच प्रोसिजर तुमची होत राहील, तुम्हाला समजत जाईल. तुम्ही वॉक इन जाऊन भेटा त्यांना काय झालं विचारा. सगळ्या प्रोसेस हळूहळू होत राहतील. तर मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर तुमचा कोणी मित्र कृषीसाठी अप्लाय करत असेल तर मी असे व्हिडिओ टाकत राहीन. ज्या फ्री रिक्रुटमेंट आहेत, ज्या फ्री कन्सल्टन्सी आहेत, ज्या हायरिंग करतात कृषीसाठी इंडियामध्ये, त्यांच्यासाठी कसं ऑनलाईन अप्लाय करायचं, कोणत्या वेबसाईट वापरायचे आहेत, हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगत राहीन. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार. आणि तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.